नमस्कार नांदेडकर. आज खंडोबा चौक शिवरायनगर येथे आलेले आहोत. आज तिरुपती नगर येथे आलेले आहोत. आज भाऊचं काय की नेव्ही मध्ये खूप मोठं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचं शिक्षण कसं झालं आणि अभ्यास कसं करत होता दादा? आपलं नाव सांगा सर्व. माझं नाव नागोराव रामराव बुके. मी राहणार नांदेडचीच आहोत. हा माझा मुलगा याचं सिलेक्शन झालं नेव्ही ऑफिसर मध्ये. तर त्याचं शिक्षण म्हणजे पहिली ते 7वी पर्यंत उदगीरला झालेलं आहे, लातूर जिल्हा. त्यानंतर आम्ही नांदेडला आलो 2018 मध्ये. नंतरचा 8वी ते 10वी पर्यंत नांदेडला झालं आणि 12वी याची मास्टर दीनानाथ मंगेशकर हायस्कूल सोमठाणा येथे झालेलं आहे, तालुका नायगाव मध्ये. त्याचे मित्र मंडळी कसे होते आणि अभ्यास कसं करत होता? वेळोवेळी याला सांगावं लागत होतं काही? सांगायची काहीच गरज पडली नाही. अभ्यास कर मग तोच अभ्यासामध्ये चांगला होता. म्हणजे आमच्या कोणाही मुलाला अभ्यास कर, होमवर्क कम्प्लीट करायचं म्हणायची वेळ आली नाही. आज सिलेक्शन होऊन कसं वाटत आहे तुम्हाला? सिलेक्शन झालं म्हणल्यावर आपल्याला आनंदच होणार. त्यांचे मित्रमंडळी पाहुणे मंडळीच्या याच्यामध्ये काय उल्हास आज कालच आला होता ना, कसा स्वागत करण्यात आलं? त्याचं स्वागत त्यांनी उत्तरला आपलं रेल्वे स्टेशन तिथूनच स्वागताला सुरुवात झाली. म्हणजे अगोदरचे नांदेड मधले जे मित्र होते जुने, त्यांनीच त्यांचं तिथूनच सुरुवात झाली स्वागत करण्यासाठी. अभ्यास कसा होता आणि दैनंदिन लहानपणापासून एक बोला काय म्हणते? माझा मुलगा मुळातच थोडा हुशार होता आणि सुरुवातीला त्याचं असं ध्येय होतं की मी बनणार तर काही ऑफिसरच बनणार. लहानपणापासून त्यानं कुठले व्हिडिओ बघायचा तर अशी तशी कोणते व्हिडिओ बघत नव्हता, कारण काहीतरी बनावं असं त्याचं गोल होतं. पण त्यानं एवढ्या चिकाटीनं अभ्यास केला, त्यानं स्वतः सर्च केला. याच्यामध्ये आमचं मार्गदर्शन कुणाचं म्हणजे त्याला मिळालं नव्हतं. त्याने स्वतः युट्यूबला वगैरे चेक केला, काय वेगळं काय मला करता येते का. नीटला ऍडमिशन दिलं होतं आम्ही आमच्या मुलाला बाहेर कुठं जायला येऊ नये म्हणून, पण त्याचं लक्ष काही लागत नव्हतं त्याच्यामध्ये. मग तो पप्पाला असं बोलला की करायचं आम्हाला माझ्या मार्गाने करू द्या म्हणला. मग आम्ही त्याला सहमत दिलो, त्यानं केला. मग पुण्यामध्ये यशोतेज अकॅडमीला एक त्याचा पेपर घेतला गेला. त्या पेपरमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. मग त्यानंतर तिथं आम्ही 1 वर्ष त्यानं राहिला. त्याच्यानंतर त्याच्या मनासारखी रँक आली नाही. राजस्थान येथे त्याचं निवड झाली होती, पण तो त्याच्या मनासारखं काही निवड झाली नसल्यामुळे तो गेला नाही तिकडे. मग एक वेळेस मला अभ्यास अजूनही वर्षभर करू द्या पप्पा म्हणला. मग तो घरीच राहून अभ्यास केला वर्षभर लॅबला. त्यानंतर जो अभ्यास केला त्यानं त्याची एवढी छान आपल्या म्हणजे त्याची रँक आली की ऑल इंडियातून त्याची 25वी रँक आली आणि महाराष्ट्रातून पहिला आला. मग त्याच्यानंतर त्याचं पेपर झालं, इंटरव्ह्यू झाला मुंबईला. मग मुंबईलाच त्याचं मेडिकल झालं. मग मेरिट लिस्ट लागली. मग तुम्हाला सांगलं तसं तर 25वी रँक आली ऑल इंडियातून. त्याच्यानंतर त्याचं भुवनेश्वर ओडिसा या राज्यामध्ये ट्रेनिंग सेंटर निवडलं गेलं, मरीटाईम कॉलेजमध्ये, सॉरी सेंच्युरियन कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये. मग त्याच्यानंतर तिथून त्याचं वर्षभर छान असं म्हणजे त्यानं, आणि त्याच्यामध्ये ऑफिसर लेवलचं एक हे आले त्याला. आता त्याला असं आवडत नाही करायला, पण आता तुम्ही कालपासून परत यायलोत म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की बाळा 2 शब्द बोल म्हणून. आणि याच्यामध्ये त्याचे मित्र पण एवढे सुंदर आहेत ना, त्याचे जास्त मित्र नाहीत पण जे आहेत ते खूप छान मित्र आहेत. असेच त्याचे कुठल्या कुठल्या फील्डला गेलेले, नीटला, जेईला. आणि पुण्याचे जे मित्र आहेत ते दुसऱ्या अशाच मेरिटाईम मध्ये गेलेले आहेत किंवा इंडियन नेव्ही मध्ये लागलेले आहेत. आणि इथले पण मित्र आहेत ते छान आहेत. त्याचे आम्ही पोहोचण्याच्या अगोदर त्याचे मित्रच त्याचा सत्कार तिथं सुरुवात केली स्टेशनला. मला असं वाटतं माझी मुलगी, मोठी मुलगी पण बी फार्मसी केलेली आहे, तिची पण डिग्री आली, तिनं कॉलेजला टॉपर आहे. आणि बारकी मुलगी आहे 10वीला, 80 मार्क आलेले आहेत तिला. आम्ही नॉर्मल कुटुंबातूनच आहोत. त्याचे पप्पा शिक्षक आहेत, पण वेळोवेळी त्याला जिथं शिकतो म्हणलं, जे करतो म्हणलं तिथं आम्ही सपोर्ट केलो आणि आमचे मुलं केले पण. आम्हाला कुठलाच काही असं 1 रुपयाचा त्रास नव्हता त्यांचा, आणि आम्हाला एवढे पैसे द्या, आम्हाला असा मोबाईल घेऊन द्या, असं काहीच नव्हतं. फक्त गरज होती म्हणून 12वीला त्याला फक्त 7,000चा मोबाईल घेऊन दिला अभ्यास करण्यासाठी. ऑनलाईन क्लासेस घेतला दिल्लीचे आणि त्यावरच त्यानं लॅबला अभ्यास केला. नक्कीच उत्तम शिक्षण दिलं, उत्तम संस्कार दिले तर भविष्य घडू शकते. अभ्यास करून तुझा अभ्यास कसं करत होतास भैया? तुझं नाव काय आहे? कसं सिलेक्शन झालं? काय 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 तयारी करावं लागली?
माझे नाव नंदकिशोर आहे आणि अभ्यासाचं म्हणजे काय, इकडे लॅबला जायचो मी, घराजवळच लॅब होती. लॅबचं नाव वगैरे काही आठवत नाही मला, पण तिकडेच लॅबला जायचो मी स्वराज्य अभ्यासिकेमध्ये. आणि तिकडेच असायचो. मम्मी सकाळी टिफिन वगैरे देऊन जायची आणि तिकडेच असायचो दिवसभर. ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचो. याच्या मागे तू कोण कोण तुला सपोर्ट करत राहिले? शिक्षकांचा कसा अनुभव म्हणजे मार्गदर्शक होतं? आणि काय ऑफकोर्स पॅरेंट्सचा सपोर्ट होता सुरूपासूनच. प्रायोरिटी द्यायला पाहिजे, असं नाही की सपोर्टच काम येईल. तुम्हाला पण काय करावं लागेल ना, सपोर्टनीच काय होणार नाही फक्त असं. अभ्यास किती तास करतास? आणि म्हणजे दुसऱ्या जे मुलं आहेत तुझ्या बरोबर, म्हणजे त्यांना प्रेरणा मिळेल का, त्यांच्या मार्गदर्शन? मी एवढं सांगेन की अभ्यास किती तास करतो आपण हे नाही मॅटर करत. अभ्यास आपण किती तास आणि किती इफेक्टिव्ह करतो हे फरक पडते. कारण एकाच वेळेला जर एक मुलगा 10 तास अभ्यास करतो तर हे मॅटर करते की आपण कुठला चांगला करतोय. तर आपण मी म्हणतो जितका पण करा तेवढं चांगलं करा. असं नाही की तुम्ही 10 तास करताय तर ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे. 5 तास करा, कमीच करा, पण चांगलं करा. स्वागत करण्यात आले सगळे परिवार. तुम्हाला कसं वाटतं? खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. शिवनंदा नागोराव बुक्के, नागोराव सर आमच्या सावळीतील जावई आहेत आणि त्यांचाच मुलगा म्हणजे आमचा नातू. वेगळ्या म्हणजे डॉक्टर इंजिनियर पेक्षाही त्यांनी वेगळी फील्ड निवडली. म्हणजे वेगळ्या फील्डमध्ये सुद्धा आपण कॅरियर करू शकतो, आपण आपलं जम बसू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून या आमच्या नातूचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. माझं नाव किशनराव शेळेकर, हाजीपूर. आम्हाला चांगलं वाटते झाल्याबद्दल. छान छान.